लडकू माली यांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅच नितेश पाटील याला दिला जातोय। तर नंतर आपण पाहतोय दुसरा सामना प्रेक्षकांच्या भेटीला येईल। दुसऱ्या फेरीतील पहिला सामना सेकंड राऊंडची पहिली मॅच श्रीराम शिरडोन आणि त्यानंतर जय मसोबा नारपोली। सामना 3 षटकांचा असेल, याची दोन टीमनं नोंद घ्यायची आहे। 3 ओव्हरची मॅच असेल। पहिलं षटक आहे मॅन्डेटरी पॉवर प्ले P1 चं षटक असेल। संघ आणि या संघाच्या माध्यमातून या दुसऱ्या राऊंडची पहिली मॅच आपण पाहतोय। 3 षटकांचा सामना असेल, दोन्ही संघाच्या संघांची नोंद घ्यायची आहे। निर्णय घेतला या आणि लगेच आपलं क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे देखील विनंती असेल। आणि नारपोली संघाला विनंती असेल आपले 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये लगेच पाठवायचे आहेत। विलंबानंतर चालू केले होते। तदनंतर आपण पाहिलं असेल दुसरी मॅच देखील खूप लेट चालू झाली आहे, त्यामुळे शिडोन संघाला विनंती असेल 3 षटकांचा सामना असेल आणि आपला जो काही निर्णय असेल त्यावर अंमलबजावणी करायची आहे। क्षेत्ररक्षणाचा निर्णय असेल, क्षेत्ररक्षण लगेच सजवून घ्यायचं आहे। 3 षटकांचा सामना शिडोन संघाने इथे मात्र नाणेफेकी जिंकल्या। चला बघा, स्पीडअप करायचं आहे तुम्हाला। 3 षटक 15 मिनिटाच्या आत समाप्त करायचे आहेत। तर नक्कीच फायनल डे आपण पाहू शकाल आणि सर्व खेळाडूंना विनंती असेल स्पीडअप करणे हे गरजेचं असेल, कारण की आपल्याला मेगा फायनल देखील आजच्या दिवसामध्ये खेळवायची आहेत। त्यामुळे सर्वांनी सपोर्ट असणं हे गरजेचं असेल या स्पर्धेसाठी। नक्कीच चांगली स्पर्धा आपण पाहतोय।
प्रथम पारितोषिक आपण पाहू शकाल मॅचच्या माध्यमातून 50,000, द्वितीय पारितोषिक 25,000, तृतीय पारितोषिक आपण पाहू शकाल 12,500 आणि चतुर्थ पारितोषिक 12,500 आपण पाहतोय। नक्की चांगल्या स्पर्धा आपण पाहतोय। मर्याई क्रिकेट संघ जांभिवली आयोजित मर्याई चषक 2024चं हे पर्व आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये। तर नक्कीच सेकंड राऊंडचा पहिला सामना मैदानाच्या आतमध्ये, एका बाजूला संघ असेल नारपोली तर एका बाजूला शिरडोन संघ। दोन्ही बलाढ्य संघ मैदानाच्या आतमध्ये, नाणेफेकी इथे जिंकले शिरडोन संघाने आणि इथे मात्र आमंत्रित केले फलंदाजीसाठी नारपोली संघाला। ओटू त्यानंतर लहू माले आणि बालाजी गोंडीलकर दोघांनाही विनंती पीठावर यायचंय। स्पर्धेच्या वतीनं त्यांचं सहर्ष मनपूर्वक स्वागत। लहू शेठ माळे आणि त्यांच्या समवेत बालाजी शेठ माळे यांना दोघांनाही, बालाजी शेठ कोंडिलकर यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती यायचे। स्पर्धेच्या वतीने त्यांचं मनपूर्वक स्वागत। हॅलो असेल समालोचक मित्र आमचे शुभम दादा म्हात्रे। त्याच दरम्यान आपण पाहू शकाल गुणलेखकाची भूमिका, समालोचकाच्या पाठीची कणा म्हणजे आपण पाहतोय गुणलेखक, तेच आमचे सौरभ दादा कोडिलकर आमच्या समेत जोडले गेलेत। त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत। वेलकम टू यू। जाऊया मॅच कडे। इथे सामना असेल शिरडोन विपक्ष नारपोली संघ। नाणेफेकी मात्र जिंकले शिरडोन संघाने आणि आमंत्रित केले फलंदाजीसाठी नारपोली संघाला। तर नारपोली संघाचे दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल कल्पेश मस्कर आणि त्यांच्या समवेत आपण पाहू शकाल दिनेश पाटील। नक्कीच दोन बलाढ्य फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल। तर वैयक्तिक पहिलं आणि सांघिक 30 यार्ड सर्कलचं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज वापरला जातो शिरडोन संघाचा। आपण पाहू शकाल तेजस चौधरी मैदानाच्या आतमध्ये। नक्कीच चांगली मॅच होईल यातील मात्र शंका नाही। या मॅच साठी पंच देखील आपण पाहू शकाल। यस ग्रीन सिग्नल पंचांचा सामना सुरू होतोय। फर्स्ट बॉल पंचांच्या डाव्या बाजूने गोलंदाजच्या मार्कवर आपण पाहतोय या तेजस चौधरी। यावेळचा चेंडू, पहिला चेंडू, चांगला चेंडू, इथे मात्र जमिनीला गुदगुल्या करत चेंडू जातोय गोलीच्या वेगाने सीमा पार, हा येतोय दर्जेदार चौकार। वैयक्तिक अकाउंट ओपन आणि सांघिक अकाउंट देखील इथे ओपन झाले 4 धावांनी। डीजे प्लीज। पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसरा चौकार। यावेळेस मात्र कल्पेश याच्या बॅट मधून येतोय आणि टीमची धावसंख्या टोटल पाहिली तर 2 चेंडूंचा इथे खेळ संपलाय। 2 चेंडूंच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या बिनगडी बाद 8 धावसंख्या धावफलकावरती आपण पाहू शकाल। नक्कीच चांगली फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करत असताना कल्पेश नामक फलंदाज नारपोली संघाकडून तर नक्कीच मागच्या मॅच मध्ये कल्पेशाचं उदाहरण पाहिलं तर षटकाराने सुरुवात केली होती, त्यानंतर डॉट बॉल 0 वरती बाद झाला होता, परंतु या मॅच मध्ये आपण पाहू शकाल 2 चौकार। यावेळेस सन्मान दिलाय चेंडूला, चेंडू खालती पवून टाकले येतील। इथे मात्र निर्धाव चेंडूची सांगता सलगचे 2 चौकार आले, त्यानंतर काय कमबॅक असतंय शुभमदा हे आपण पाहिलंय मैदानाच्या आतमध्ये तेजस नामक। त्याच दरम्यान विनोद दादा पाटे यांचं देखील इथे आगमन झालंय, त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत असेल। नेक्स्ट बॉल तेजस ऑन स्ट्राइक कल्पेश। यावेळचा चेंडू पहा टप्पा पडलाय, थोडीशी उचली, इथे मात्र लेग बिफोर द विकेट LBW च्या साहाय्याने विकेट क्रमांक पहिला गडी बाद नारपोली संघाचा डीजे।
आपल्याला पाहायला मिळाले. डीजे संतोष यांचं देखील या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत. नक्कीच 4 दिवस त्यांचा आपण डीजे पाहिला. नक्कीच चांगले सॉन्ग त्यांच्या माध्यमातून आपल्याला ऐकायला मिळाले आहे. नक्कीच त्यांचं देखील खूप सारं कौतुक केलं जाईल आणि त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत स्वागत स्वागत. वेलकम टू यू. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. 8 धाव्यांवरती पहिला गडी बाद झालाय. कल्पेश नामक फलंदाज ज्याने अवघे 4 चेंडू केलेत. 8 धाव्यांची बरदार खेळी करून तंबूच्या आसऱ्याला परतलाय. नेक्स्ट बॅट्समन नरेंद्र नामक फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल. एका बाजूला पाहू शकाल दिनेश पाटील, तर स्वतः संघाचा संघनायक यावेळेस ऑन स्ट्राईक असणार आहे नरेश म्हसकर मैदानाच्या आतमध्ये. 4 चेंडूचा खेळ संपला. इथे 8 धावा धावफलकावरती. नेक्स्ट बॉल घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज पंचांच्या डाव्या बाजूने सज्ज असतील. गोलंदाज तेजस नामक गोलंदाज. यावेळेचा चेंडू बुंद्यामध्ये फेकला होता. त्याचा चांगला समाचार. क्षेत्ररक्षक चेंडूवरती दूरवरून येतील, उचलतील, फेकतील. दरम्यान काल होता फलंदाजांकडे एकेरी धाव घेण्याचा. यष्टीरक्षकांनी थोडी चुकी केली होती, परंतु एकेरी धावेवरती थांबावं लागेल आणि एक धावेच्या मदतीने 5 चेंडूंचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 1 गडी बाद, 9 धावसंख्या धावफलकावरती. नक्कीच 9 धावा झाल्या आहेत 5 चेंडूमध्ये. पहिल्या 2 चेंडूमध्ये 2 चौकाराचा मार आला होता. तदनंतर कमबॅक केले गोलंदाज तेजस चौधरी याने आणि त्यानंतर 1 गडी बाद, 9 धावसंख्या धावफलकावरती. नेक्स्ट बॉल तेजस. यावेळेचा चेंडू बुंद्यामध्ये फेकला होता. यॉर्करचा वापर केला होता या गोलंदाजाने आणि इथे मात्र निर्धाव चेंडूची सांगता झाली. निर्धाव चेंडूच्या सांगत्यानंतर षटक क्रमांक पहिलं संपलंय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 1 गडी बाद, 9 धावसंख्या धावफलकावरती. डीजे मात्र लाईन लेट पाहावी लागेल. यस, इथे मात्र ओ स्टेप झालाय. इथे 9 चेंडू खराब चेंडू घोषित केलाय आणि इथे मात्र 9 चेंडूवरती 1 धाव मिळेल. पहिलं दशक मार्गस्थ आणि पहिला चेंडू 9 साईड पट्टीवरून बाहेर गेलेला चेंडू, त्यामुळे 9 घोषित केलाय पंचांनी. इथे मात्र फ्री हिट असेल. 1 षटकाचा खेळ संपलाय. 10 धावा धावफलकावरती 1 गडी बाद आपण पाहतोय. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा गोलंदाज भालचंद्र कातकरी मैदानाच्या आतमध्ये. यावेळेचा शॉर्ट लेंथचा चेंडू, चांगला भरपूर समाचार आणि इथे मात्र चुकीला माफी नाही. चेंडू धारलाय सरळ सीमा पार. हा येतोय काऊ कॉर्नरच्या वरून सीमा पार. दर्जेदार षटकार. डीजे बजाव. कठीण खालून यावेळी देखील फुलर लेनचा चेंडू. यावेळी देखील बॉल हवाई सफर. वाकडे तिकडे बाबळीचा हिरवा हिरवा पाला. दूर दूर मारेगा षटकार पण झुकेगा नाही. साला ठोकलाय षटकार. येस, थँक्यू डीजे. 7 धावेच्या मदतीने टीमची धावसंख्या आपण पाहिली असेल. दुसरं षटक मार्गस्थ असताना भालचंद्र याचा टीमची धावसंख्या 16 लॉस ऑफ 1 विकेट, 16 धावा धावफलकावरती. पुढचा चेंडू गोलंदाज भालचंद्र. यावेळेचा चेंडू पहा बॅटचे टॉपेज लागून शॉर्ट फाईन लेग मध्ये चेंडू होता. इथे मात्र निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. निर्धाव चेंडूच्या सांगतेनंतर टीमची धावसंख्या तिथे स्थिर असेल, ती म्हणजेच 16 धावा धावफलकावरती. आमचे साथी गुणलेखक मित्र
सौरभ कोंडीकर आहेत आपल्या समवेत जोडलेत. नक्कीच त्यांनी देखील गुणलेखकाची भूमिका चांगली पार पाडली आहे. त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत. 2 चेंडूचा खेळ संपला. दुसऱ्या षटकामधले 16 धावा धावफलकावरती आमच्या समवेत आहेत आमचे समालोचक मित्र शुभम दादा म्हात्रे. त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत स्वागत स्वागत. वेलकम टू युअर नेक्स्ट बॉल. पुन्हा एकदा गोलंदाज भालचंद्र. यावेळचा चेंडू पहा. निकेश येतात चेंडू ते थोडीशी पंबलिंग पाहायला मिळते आणि इथे मात्र एकच धाव मिळेल आणि एका धावेने टीमची धावसंख्या अजून एक धावेने पुढे जाईल ती म्हणजे 17 धावा धावफलकावरती एक गडी बाद आपण पाहतोय. 3 षटकांचा सामना. नक्कीच चांगली धावसंख्या अद्याप तर उभी केली ती म्हणजे नारपोली संघाने. त्याच दरम्यान आपण पाहूया नक्कीच पुढचा चेंडू. 3 चेंडू झाले तर पुढचा चेंडू चौथा चेंडू घेऊन येतोय भालचंद्र. यावेळेस लोअर फुलटॉसमध्ये चेंडू होता. लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मधोमध निकेश आहेत. थोडीशी पंबलिंग पाहायला मिळते आणि पंबलिंगचा फायदा होईल तो म्हणजे नारपोली संघाला. एक धाव होती तिथे 2 धावा इथे मात्र पलून काढल्यात आणि 2 धावेच्या मदतीने टोटल आपण पाहिली धाव पुस्तकावरती तर 19 धावा धावफलकावरती एक गडीच्या मोबदल्यामध्ये. एका बाजूला दिनेश पाटील तर एका बाजूला नरेश मस्कर आपण पाहू शकाल. नक्कीच चांगली पार्टनरशिप देखील आता मात्र पाहायला मिळते नारपोली संघाची मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजी सुरेख आहे परंतु इथे मात्र क्षेत्ररक्षण काही साथ देत नाही. त्याच्यामुळे काहीसा मार खावा लागते गोलंदाज भालचंद्र याला. नेक्स्ट बॉल गोलंदाज भालचंद्र ऑन स्ट्राईक दिनेश. यावेळेस लोअर फुलटॉस पद्धतीचा चेंडू होता. लॉंग ऑफ मध्ये आहेत क्षेत्ररक्षक. चेंडू ते येतील वागतील उचलतील फेकतील. दरम्यान मात्र मिळेल एक दाव आणि एक धावेने दुसरं दशक मार्गस्थ आणि दुसरं दशक मार्गासाठी 20 रन्स लॉस ऑफ 1 विकेट 20 धावा धावफलकावरती आपण पाहू शकाल टीम नारपोली संघाची. दोन्ही बलाढ्य संघ एकमेकांसमोर आपण पाहू शकाल झुंज देत असताना. सेकंड राऊंडचा पहिला सामना. यामध्ये मॅच जो जिंकल तो सेमीफायनल मध्ये सरळ क्वालिफायर डू ऑर डाय चा सामना आपण मैदानाच्या आतमध्ये पाहू शकाल. नेक्स्ट बॉल. यावेळेचा चेंडू बॅटच्या मधोमध चेंडू उडवलाय लॉंग ऑनच्या समर्थ लाईव्ह इव्हेंट्स यांच्या माध्यमातून नक्कीच घर बसल्या जे आमचे मॅच बघतात मित्र त्यांचा सातत्याने कॉल येतोय. जयवंतदादा माडिक यांनी देखील या स्पर्धेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांचं देखील सहर्ष स्वागत असेल. नक्कीच टीमची धावसंख्या 2 षटकांचा खेळ संपलाय. प्रति षटक आपण पाहिलं तर 13.00 ची सरासरी गाठत असताना 26 2 षटकामध्ये 26 धावा आपण पाहू शकाल एक गडीच्या मोबदल्यामध्ये. दोन्ही बलाढ्य फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहू शकाल. एका बाजूला दिनेश पाटील रायगड प्रीमियर लीग मागच्या अंगणामध्ये त्याने गाजून सोडली होती तो दिनेश पाटील तर एका बाजूला नरेश मस्कर टीम कॅप्टन आपण पाहू शकाल. गोलंदाजच्या मार्कवर गोलंदाज आपण पाहतोय वैयक्तिक पहिलं सांघिक शेवटचं आणि तिसरं षटक बदलण्यासाठी गोलंदाज देवेंद्र मुकादम मैदानाच्या आतमध्ये. यावेळेचा चेंडू शप्पल झाले. चेंडू जाईल बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या वरून सीमा पार आहे तो दर्जेदार षटका डीजे.
गतिक कंपनीचे स्टाफ मेंबर आपण या ठिकाणी पाहतोय. उमेशजी चौधरी, त्यानंतर गणेशजी कळमकर, त्यानंतर सुभाषजी सावंत, त्यानंतर शमवेंद्र सिंग या सर्वांनाही विनंती आहे आपण व्यासपीठावरती यायचे. स्पर्धेच्या वतीने तुमचं सहर्ष मनपूर्वक स्वागत आहे. मर्याई चषक 2024 मध्ये तुमचं हार्दिक हार्दिक स्वागत. ओर टू मॅडी. येस वेलकम. सर्व पाहुण्यांचं इथे देखील मान सन्मान केला जातो या स्पर्धेच्या माध्यमातून. इथे मात्र टीमची धावसंख्या आपण पाहू शकाल. त्यानंतर कालुराम शेठ माळी यांना देखील विनंती आपण देखील व्यासपीठावरती यायचे. स्पर्धेच्या वतीनं आपलं देखील खूप खूप स्वागत. यावेळेचा चेंडू पहा, एका टप्प्याने चेंडू गेलाय सीमा पार. हा येतोय दर्जेदार चौकार. डीजे तर चांगला मार बसतोय. देवेंद्र मुकादम याच्या गोलंदाजी होत्या. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतील. यावेळेचा चेंडू पहा, टप्पा भरला, थोडासा बाहेर राहिलाय. इथे मात्र थोडीशी कमबॅकिंग गोलंदाजी पाहायला मिळते देवेंद्रच्या माध्यमातून. नक्कीच निर्धाव चेंडूची सांगता आल्या आणि निर्धाव चेंडूच्या सांगते टीमची धावसंख्या तिथे स्थिर असेल ती म्हणजे 37. एक लॉस ऑफ 1 विकेट आपण पाहू शकाल. 37 धावफलक होत्या. यावेळेचा चेंडू पहा, लॉंग स्वतः गोलंदाज स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये क्षेत्ररक्षण केलंय परंतु एकेर धाव रोखू शकत नाही आणि एक धावेने टीमची धावसंख्या 38. 38 धावपटलं होते आपण पाहतोय. या नक्की चांगली गोलंदाजी आता मात्र पाहायला मिळते. पहिले 2 चेंडूवरती चांगला मार काढला होता, तदनंतरचं कमबॅक काय असतंय दाखवून दिले गोलंदाज देवेंद्र यांना. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा पंचांच्या डाव्या बाजूने सज्ज असतील. ऑन स्ट्राईक दिनेश पाटील. एक मोठा नाव आपण पाहतो रायगडमध्ये दिनेश पाटील. यावेळेचा चेंडू रिव्हर्स अटेम्प्ट केला होता. क्षेत्ररक्षक तिथे आहेत. बालचंद्र चेंडू ते येतील, वागतील, उचलतील, फेकतील. दरम्यान काल होता 2 फलंदाजांना 1 धाव घेण्याचा आणि 1 धावेने टीमची धावसंख्या टोटल पाहिली तर 39. 13.00च्या सरासरीने गाठलेली धाव गती आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. बोलूया पुन्हा एकदा. हॅलो. 4 दिवसामध्ये चांगलं समालोचन केलंय शुभम दादा मात्र यांच्याकडे. हॅलो. धन्यवाद माडी. पाहुण्यांचा या ठिकाणी सत्कार केला जातोय. त्यानंतर आपल्या गतिक कंपनीचे स्टाफ मेंबर्स या ठिकाणी आपण पाहतोय. उमेशजी चौधरी साहेबांचा या ठिकाणी सत्कार केला जातोय व्यासपीठावरती. मी सूरज कोंडिलकर यांना विनंती करतोय की उमेशजी चौधरी साहेबांचा व्यासपीठावरती सत्कार करायचा आहे. हॅलो. त्यानंतर काळूराम माली साहेबांचा देखील सत्कार व्यासपीठावरती केला जातोय. त्यानंतर मच्छिंद्र माळी साहेबांचा देखील सत्कार व्यासपीठावरती केला जाईल. दोघांनाही विनंती आहे की आपण या ठिकाणी यायचं. हॅलो.
हॅलो. त्यानंतर निलेशजी भोईर भाताण यांना देखील विनंती आहे, आपण व्यासपीठावरती याच्या स्पर्धेच्या वतीनं आपलं सहर्ष मनपूर्वक स्वागत. त्यानंतर सुभाषजी सावंत साहेबांना देखील विनंती आहे, आपला देखील यथोचित मान सन्मान स्पर्धेच्या वतीने केला जाईल. आपण देखील या स्पर्धेसाठी उपस्थित राहिलात. सुभाषजी सावंत साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचा सत्कार स्पर्धेच्या वतीने केला जातोय. त्यानंतर शमवेंद्र सिंग साहेबांचा देखील सत्कार या ठिकाणी केला जाईल. त्यांना देखील विनंती आहे, आपण आमच्या सत्काराचा या ठिकाणी स्वीकार करायचा आहे. या स्पर्धेत हॅलो हॅलो हॅलो. त्यानंतर गणेशजी कलमकर साहेबांना देखील विनंती आहे, आपण देखील त्या ठिकाणी जायचं आहे. आपलं देखील स्पर्धेच्या वतीनं मायेची उबदार शाळ, प्रेमाचं प्रतीक, पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह देऊन या ठिकाणी सत्कार केला जातोय. सर्व अतिथी मान्यवर मंचावरती आपण पाहतोय. अगदी मर्याई चषक 2024 हे पर्व आजचा फायनल डे, 4था दिवस आपण बघतोय. त्यानंतर कालूरामजी माळी यांचा देखील सत्कार व्यासपीठावरती केला जाईल. त्यांना विनंती आहे, आपण त्या ठिकाणी जायचंय. त्यानंतर मच्छिंद्र माळी साहेबांचा देखील सत्कार या ठिकाणी केला जाईल. त्यांना देखील विनंती आहे, आपण आमच्या सत्काराचा स्वीकार करायचा आहे. हॅलो. पहिला चेंडू गोलंदाज दिनेश पाटील गोलंदाजीसाठी आलाय. 18 चेंडू आपण पाहतोय, 40 धावा बनवल्या होत्या पहिल्या इनिंग मध्ये त्या नारपोली टीमनं. 39 धावा बनवल्या होत्या नारपोली टीमनं पहिल्या इनिंग मध्ये. इथून 18 चेंडू आणि 40 धावा संख्येची गरज आहे. दिनेश पाटील च्या हातामध्ये चेंडू मात्र सोपावलाय. ओहो, क्लासिकल स्ट्रोक, ऑफ ड्राईव्ह, जबरदस्त फटका, मादक सौंदर्य दाखवणारा हा फटका पाहायला मिळतो तेजसच्या बॅटमधून. कव्हर आणि पॉइंटच्या वरतून येतोय हा षटकार, 6. गोलंदाज दिनेशनं मात्र निर्धाव टाकला होता. त्यानंतर दिनेशला तेजस या खेळाडूनं मात्र प्रति उत्तर दिलंय. काय जबरदस्त फटका त्यानं लगावला. अगदी सौंदर्य पाहायला मिळतंय क्रिकेटच्या या फटक्यामध्ये. इथून आपण पाहतोय, पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने चेंडू टर्न होतोय. आमचे मेंढ पंच राहुल कोंडिलकर सर या ठिकाणी आपण पाहतोय, त्यांचा कुठलाच इशारा येत नाहीये. अर्थातच हा निर्धाव चेंडू आहे. निर्धाव चेंडूची मात्र सांगता होतीये. 40 धावा संख्येचा पाठलाग करत असताना 3 चेंडू आणि 6 धावा धावफलकावरती लागलेत त्या श्रीराम शिरडोन टीमच्या सेकंड बॅटिंग करता वेळेस. लोअर फुलटॉस बॉल होता. खेळाडू मात्र चकलाय. या बॉलवरती झाली आहे दांडीगुल. फलंदाज तेजस या चेंडूवरती होईल बाद. महत्वाची साथ त्यांच्या मंडळाला असते. त्यांचे मर्याई टीमचे प्रेरणास्थान म्हणून त्यांची ओळख आहे. ते सन्माननीय ज्ञानेश्वरजी कोंडिलकर साहेब या स्पर्धेसाठी उपस्थित झालेत. त्यांचं स्पर्धेच्या वतीनं सहर्ष मनपूर्वक स्वागत आहे. आपण पाहतोय माजी सरपंच ग्रुप ग्रामपंचायत सावण्याचे ज्ञानेश्वरजी कोंडिलकर साहेब यांच्या माध्यमातून प्रथम पारितोषिक रोख रक्कम 50,000 रुपये व भव्य चषक हे आपल्याला देण्यात आलंय. त्यांचं या ठिकाणी व्यासपीठावरती शुभागमन झालंय. साहेबांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचंय. मर्याई चषक मध्ये तुमचं सहर्ष मनपूर्वक स्वागत. त्यानंतर पंढरीनाथ कोंडिलकर यांना देखील विनंती असेल, आपण देखील या व्यासपीठावरती स्पर्धेच्या वतीनं आपलं सहर्ष स्वागत.
पद्माकर कोंडिलकर यांना देखील विनंती आहे, आपण देखील यायचं आहे व्यासपीठावरती. इथून आपण पाहतोय नवीन फलंदाज इनाट नंबर 3 वन डाऊन साठी आलाय निकेश चौधरी आणि पहिला चेंडू निर्धाव येतोय. इथून जबरदस्त चेंडू, अगदी निकेशला देखील वाटलं होतं की चेंडू आउट साइड ऑफ स्टंप पिच होतोय, कदाचित हा चेंडू वाईट जातोय की काय, परंतु दिनेश हा हुशार चालाक गोलंदाज आहे, त्याने मात्र ओळखलं आणि चांगला चेंडू मात्र टाकलाय. निर्धाव चेंडूची सांगता. त्यानंतर सन्माननीय ज्ञानेश्वरजी कोंडिरकर साहेबांचं व्यासपीठावरती शुभागमन झालेलं आहे. मर्याई चषकमध्ये त्यांचं सहर्ष मनपूर्वक स्वागत. त्यांच्या माध्यमातून आपण या ठिकाणी बघतोय की प्रथम पारितोषिक रोख रक्कम 50,000 रुपये व भव्य चषक देण्यात आलाय. खऱ्या अर्थानं मर्याई टीमचे प्रेरणास्थान म्हणून त्यांची ओळख आहे. ते ज्ञानेश्वर कोंडिलकर साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत. पहिल्या षटकानंतर सौरभ एकूण धावसंख्या झाली आहे शिरडोन टीमची ती 6 धावा, फक्त आणि फक्त 6 धावा. आपण पाहिलं तर दुसऱ्या बॉलवरती जो षटकार आलेला त्या 6 धावा आणि नंतरचे 5ही चेंडू म्हणजे बॅक टू बॅक नाही आहेत, परंतु 5 चेंडू हे निर्धाव आलेत ते गोलंदाज दिनेशचे. 40 धावसंख्या पाहिजे होती 18 बॉलवरती आणि इथून 6 धावा आल्यात, म्हणजे आता 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि 17.00च्या सरासरीनं 34 धावसंख्येची गरज. गोलंदाजीसाठी दुसऱ्या क्रमांकासाठी गोलंदाज येतोय नारपोली टीम कडून अभिजित मोरे. 12 चेंडू आणि 34 धावसंख्येची गरज. स्ट्राईक एंडवरती फलंदाज आपण पाहतोय प्रभाकर टकले आणि नॉन स्ट्राईक एंडवरती निकेश चौधरी. 12 चेंडू 34चं समीकरण आहे. पहिला चेंडू, इथून मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक पोहोचतोय बॉलवरती, अगदी सहज आणि सोपा झेल टिपलाय आणि या ठिकाणी दुसऱ्या क्रमांकाचा फलंदाज शिरडोन टीमचा मात्र तंबूच्या अस्त्राला बाद. अंदाजी पाहायला मिळाली आहे. आउटसाइड ऑफ स्टंप. पंच राहुल कोंडिलकर सरांचा वाईड बॉलचा इशारा येतोय. अवंतर धाव मिळते, एक्स्ट्रा धाव मिळते ती शिरडोन टीमला आणि 7 धावसंख्या झाली आहे त्यांची. 7 धावसंख्या. उर्वरित बॉलवरती अजूनही 33 धावसंख्येची गरज आहे. भरपूर धावा देखील इथून चेस करायचे, परंतु चेसिंग कशी होईल, कारण 2 फलंदाज मात्र त्यांचे बाद झालेत. इथून स्ट्रेट डायव्हचा फटका, लॉंगॉनकडे चेंडू चाललाय, वेगानं फिल्डर बॉलवरती पोहोचतायत, अचूक थ्रो या ठिकाणी झालाय. एक सिंगल पेक्षा जास्त काही नाहीये, फक्त सिंगल धाव या चेंडूवरती मिळते. सिंगलच्या बरोबरीनं 8 धावा धाव फलकावरती लागल्यात. उर्वरित 10 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि 32 धावसंख्येची गरज. 10 चेंडू आणि 32 धावसंख्येची गरज. आपण पाहतो आता स्ट्राईक एंडवरती खेळाडू निकेश चौधरी. या खेळाडूला अगदी निकेश देखील शिरडोन टीमचा हार्ड हिटर खेळाडू म्हणून त्याची ओळख आहे. त्याच्याकडे देखील क्षमता आहे, त्याच्याकडे देखील स्किल आहे, त्याच्याकडे देखील गुणवत्ता आहे. तो देखील अशा क्रुशियल मुवमेंटला चांगली बॅटिंग करू शकतो, परंतु त्याच्यामुळे असलेली क्षमता त्याला या सामन्यामध्ये सिद्ध करावी लागेल, कारण सुरुवातीचे दोन्ही खेळाडू मात्र तंबूमध्ये परतलेत. इथून निकेशवरती टीमची जिम्मेदारी असेल. आडवा बॅटनं फटका, फिल्डर आहे त्या ठिकाणी, बॉलवरती फिल्डर पोहोचतोय, अचूक थ्रो झालाय. सिंगल धाव या चेंडूवरती मिळते. अगदी जशी फिल्डिंग लावली आहे तशा प्रकारची गोलंदाजी नारपोली टीम कडून मात्र आपण या मॅच मध्ये बघतोय. सिंगल धाव या चेंडूवरती मिळेल आणि सिंगलच्या मदतीनं 9 धावा धाव फलकावरती लागल्यात. अजूनही 9 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे.
सुरुवातीच्या 9 बॉलवरती फक्त 9 धावा आल्यात आणि आता शेवटच्या 9 बॉलवरती 31 धावसंख्येची गरज. इथून रोशन पवारचा फटका या ठिकाणी फसलाय आणि आणखीन एक फलंदाज बाद होत आहे. रोशन पवारच्या स्वरूपात लागतोय हा धक्का. आठ चेंडू शेवटचे शिल्लक आणि 31 धावा संख्येची गरज आहे. अगदी सामना आपण पाहतोय आता जवळजवळ या ठिकाणी शिरडोन टीमच्या विरोधात जात चाललाय. शेवटचे 8 चेंडू शिल्लक आहेत आणि 31 धावा संख्येची गरज आहे. इथून मात्र कोणत्या तरी खेळाडूला 5 ते 6 मोठे फटके लागावे लागतील शिरडोन टीमसाठी. नेक्स्ट बॉल अभिजित. इथून चांगला चेंडू आपण बघतोय. फिल्डर आहे, डायरेक्ट हिट नाहीये. अगदी सेन्सिबल क्रिकेट मैदानावरती पाहायला मिळते नारपोली टीमच्या माध्यमातून. सिंगल धाव मिळतीये आणि सिंगलच्या बरोबरीने आपण या ठिकाणी बघतोय की 10 धावा धाव फलकावरती लागल्यात. अजूनही 30 धाव संख्येची गरज आहे ती उर्वरित बॉलवरती. 7 चेंडू आणि 30 धावा. अवघ्या आपण पाहिलं सर तर 40 धाव संख्येचा पाठलाग करायचा होता श्रीराम शिरडोन टीमला, परंतु तो धावसंख्येचा पाठलाग करत असताना संघ मात्र थोडासा अडचणीत सापडलाय. निकेशच्या बॅटमधून चांगला फटका. फिल्डरच्या हातामध्ये चेंडू जातोय आणि या चेंडूवरती मिळेल ती फक्त एक सिंगल धाव. पंचांच्या ठिकाणी षटक संपल्याचा इशारा येतोय. शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहेत आणि 29 धावसंख्येची गरज. शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहेत. 29 धावसंख्येची गरज आहे. 6 बॉल आणि 29 म्हणजे 6 बॉलवरती 5 मोठे फटके पाहिजेत ते शिरडोन टीमला. अगदी 6 बॉलवरती 5 मोठे फटके लागावे लागतील खेळाडू निकेश या खेळाडूला. शेवटच्या षटकासाठी गोलंदाज येतोय गोलंदाजीसाठी 3ऱ्या क्रमांकासाठी तो भावेश मोरे हा गोलंदाज. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटनं पहिला बॉल. वेग 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 पहा या गोलंदाजाचा. जबरदस्त वेगानं मात्र हा चेंडू टाकलाय आणि तो निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. 5 चेंडू आणि 29 धाव संख्येची गरज आहे. 5 बॉल 29 म्हणजे 5 बॉलवरती आता 5 षटकार मारावे लागतील निकेशला. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आपण बघतोय. 5 चेंडू आणि 5 षटकारांची गरज आहे ती शिरडोन टीमला. पुढचा चेंडू भावेश मोरेचा. इथून देखील फटका फसलाय. क्षेत्ररक्षक पोहोचतोय बॉलवरती आणि या चेंडूवरती निकेश चौधरीच्या बारीचा मात्र होतोय अंत.
मध्ये मात्र धावा आल्या नाहीयेत त्या शिरडोन टीमच्या. पवन नवीन फलंदाज मैदानावरती, चांगला फटका एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने त्यानं लगावलाय. या चेंडूवरती एक धाव मिळाली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव महागडी ठरतीये. रनआउटच्या स्वरूपात फलंदाज होतोय बाद. सुरुवात तर काहीतरी रिझल्ट आज वेगळा असता तो शिरडोन टीमचा. इथून ओहो जबरदस्त कपिल देव यांची आठवण करून देणारा उलटा झेल टिपलाय खेळाडून आणि फलंदाज पवन या चेंडूवरती येतोय बाद.